या जिल्ह्याला 291 कोटी रुपये अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे. त्यापैकी 161 कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी महत्त्वाची आणि एकदम महत्त्वाची बातमी आलेली आहे. तो मुंबईतील हजारो पात्र शेतकऱ्यांना जे काही बघू शकता वैध रेशन कार्ड जे काही असूनही आता तांत्रिक जी काही अडचण येत होती त्यामध्ये सुधारणा होत आहे. तर तफावत आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये यामुळे हजारो कुटुंबे योजनेपासून वंचित आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बघू शकता किती प्रमाणात पैसे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचे अपडेट असल्यामुळे त्यांनी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघावी. तो लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई जे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना ही काही आरोग्य योजनेमार्फत जे काही होणारी योजना आहे, लाभार्थ्यांना जे काही आवश्यक कागदपत्रे आहे ती पुढील प्रमाणे आहेत. तर मी ते सांगणारच आहे. अनेक पात्र नागरिकांना मिळत नसल्याचे वास्तव जे काही समोर आलेले आहे. तर रेशन कार्ड असूनही तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती जे काही मिळत आहे, तफावत आहे, ऑनलाईन प्रणालीमध्ये त्रुटी निर्माण होत आहे. तर यामुळे काय वंचित आहे पूर्ण डिटेलमध्ये आहे आपल्यासमोर. आता येणाऱ्या इलेक्शनमुळे ते काय आता याच्यामध्ये बदल होणार आहेत, काय काय बदल होणार आहे आपल्यासमोर आहे. तर सरकारी दाव्यानुसार आयुष्यमान योजनेतील गरीब व गरजू कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. मात्र प्रत्यक्षात मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या, पुनर्वसन, वसाहती आणि कामगार वस्त्या जे काय आहेत त्याच्यावरती पूर्ण रेशन कार्ड जे काही आहे आयुष्यमान कार्ड काढताना अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी काय काय लागतं तर लाभार्थी होण्यासाठी व्यावसायिक व सामाजिक आर्थिक जे कुटुंब काटेकोर आहेत त्यात आधार कार्ड, सामाजिक आर्थिक जे काही जाती आहेत ती SSC जे काही नुसार कुटुंबातील उत्पन्न तसेच दस्तऐवजी पूर्णतः आवश्यक आहे. 70 वर्षावरील नागरिकांना मिळते आयुष्यमान कार्ड. तर आता तुमच्या समोरच आहे यंत्रणेत जे काय आपल्यासमोर दाखवल्याप्रमाणे अनेक नागरिकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. तर आपल्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर इथून पुढे तुमची काय योजना असेल तर पुढे प्रमाणे आहे. पोर्टलवर दाखवलं जातो की काही ठिकाणी आधार कार्ड आणि रेशन कार्ड मतदान ओळखपत्रातील नावाच्या शब्दाच्या किरकोळ फरकामुळे अर्ज नाकारले जातात. यामुळे काय काय बदल होऊ शकतो आपल्या रेशन कार्ड व शेतकऱ्यांच्या जे काही जीवनशैलीवरती. तर बघू शकता मुंबईमध्ये जनरल जे काही अंमलबजावणी होत आहे, अंमलबजावणी होण्यामागे काय काय पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर अंमलबजावणीत समानता जे काही मुंबईसारख्या शहरातील जर काही स्थिती असेल तर इतर भागांचे काय 70 वर्षातील नागरिकांना कार्ड मिळते. तर 70 वर्षाखालील गरजू जे काही नागरिक आहेत ते आधार, रेशन कार्ड आणि लिंगिकाच्या जे काही तांत्रिक अडचण आणि शासकीय कार्यालय संत कारभार यामुळे लाभ मिळत नाही. तर सरकार फक्त जाहीरनामा जे काय आहे जाहिरातबाजी करते, प्रत्यक्षात 3 विभागांमध्ये समन्वय नाही. नॅशनल हेल्थ अथॉरिटी जे काही आहे ते आपल्याला लागू होत नाही. खाजगी रुग्णालयाचा समावेश नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या मर्यादित क्षमतेमुळे उपचारासाठी गैरसोय भोगावी लागते. याकडे कोरेगावमधील साध जे काय आहे सामंत यांनी सक्ष जे काही वेधले आहेत आपल्यासमोरच आहे. तर आता शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये मिळणार आहे. आता 3,000 कशा प्रकारे मिळणार आहे आपल्यासमोर आहे. तर PM किसान मानधन जे काय आहे मानधन योजना आहे. शेतकऱ्यांचे आयुष्यमान बहुतांशी मेहनत अनिश्चित उत्पन्न जे काही आहे उत्पन्न होते आहे ते लहरीवरील अवलंबून असते. तर कामाच्या वयात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत नियमितप्रमाणे जे काही पैसे आहेत ते मिळत जावं. तर त्यासाठी पूर्ण वसत जे काही 3,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर येत जातं. तर याप्रमाणे तर शेतकऱ्यांच्या जे काही इलेक्शनद्वारे पैसे जे येणार आहेत तर कशा प्रकारे येणार आहेत, कोणत्या DBT मार्फत येणार आहे तर बघू शकता. शेतकऱ्यांचे आयुष्य जे काय आहे बहुतांशी मेहनत, अनिश्चित उत्पन्न आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. कामाच्या वयात काबड कष्ट करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे वृद्धावस्थेत नियमित उत्पादनाचा ठोस आधार नसतो.
हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्धापकाळात जे काही शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी जे काही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षी दरमहा 3,000 रुपये निश्चित पेन्शन दिली जाते. तर बघू शकता आपल्यासमोरच आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही लहान उपयुक्त जे काय आहे अल्पभू जे काय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवलेली ऐच्छिक सामाजिक सुरक्षा आहे. ती नोकरी करणाऱ्या जे काही नोकरी करतात पेन्शन योजना PF किंवा जे काही योजनाद्वारे निवृत्ती करणाऱ्या असतात शेतकऱ्यांकडे अशी जे काही व्यवस्था सहसा नसते. त्यामुळे वृद्धावस्थेत त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जाऊ लागतं. यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. आणि आपल्यासमोर येते आहे 200 रुपये भरावा. जे काय आहे 200 रुपये हप्ता कसला भरायचा आहे आपल्याला बघू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वय जे काही वयाच्या दरम्यान असले आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांचा जे काही त्यांच्या वयानुसार दरमहा किमान 55 रुपये ते कमाल 200 रुपये इतका हप्ता भरावा लागतो. तो विशेष बाब म्हणजे शेतकरी जितकी रक्कम पेन्शन फंडातून भरतात तितकीच रक्कम केंद्र सरकारही त्यात जमा करते. त्यामुळे कमी गुंतवणूक शेतकऱ्यांना भविष्यात चांगला लाभ मिळतो. अशाप्रमाणे तर शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. नोंदणीची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आलेली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. असं करताना आधार कार्ड, बँक खाते, जे काय आधार कार्डची लिंक असणे, मोबाईल क्रमांक हे महत्त्वाचं आहे. संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात. 7/12 किंवा 8 उतारावरून शेतकरी असल्याची खात्री केली जाते. सर्व माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होते. आणि पुढील प्रमाणे आहे तर या योजनेचे जे काय आहे शेतकरी 60 वर्षांखाली जे काय वर्षांवर त्यांच्या बँक खात्यावर दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन थेट जमा केली जाते. शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1,000 रुपये किंवा 500 रुपये अशाप्रमाणे अर्धी पेन्शन मिळते. त्यामुळे कुटुंबाला आधार मिळतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना PF जे काही किसान योजनेचे पैसे मिळणारी रक्कम वापरूनही या योजनेचा मासिक हप्ता भरण्याची मुभा देण्यात येते. मात्र काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतात. आयकर भरणारे जे काय शेतकरी आहेत ते शेतकरी केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारीही तसेच निवृत्त अधिकारी, खासदार, आमदार, महापौर यासारख्या सर्वेंदर जे काही आहे पदाधिकारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच EPFO जे काही व्यवसाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा इतर तत्सम सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी तसेच नोंदणीकृत जे काही डॉक्टर, वकील, अभियंते जे काय हे योजनेतून वगळण्यात आलेले आहे. तर याप्रमाणे शेतकऱ्यांनी जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर शेतकऱ्यांनी जितक्या लवकर हा योजनेचा नोंदणी केली असेल तर त्यांना त्याचा लवकरात लवकर फायदा भेटणार आहे. तर भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेणे फायदेशीर ठरू शकते. नियमित आणि खात्रीशीर पेन्शनमुळे वृद्धापकाळात जे काय आहे शेतकऱ्यांना सन्मानाने आणि चिंतामुक्त जीवन जगता येईल असा विश्वास सरकारने जे काय आहे सरकारने व्यक्त केलेला आहे. तर आपल्या समोरच आहे बघू शकता सरकारद्वारे हे प्राप्त झालेले आहे. तर आता आपण सर्व काही पाहिलेलेच आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी अपडेट झालेली आहे. तर आपल्यानुसार येत आहे. तर तुम्हाला काय ह्याच्यावरती शब्द मांडूशी वाटत आहे तर कमेंटमध्ये खाली नक्की मला सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिला मिळेल बेल आयकॉन दाबल्यावर. आणि या व्हिडिओला लाईक करा.